जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचं शीर्षक वाचून माझ्या अनेक हिंदू बांधवांच्या मनात कदाचित राग आला असेल. काहींना वाटलं असेल की मी आज आपल्याच हिंदू धर्माच्या एवढ्या मोठ्या आयोजनावर काहीतरी गरळ ओकणार आहे. पण माझे सर्व हिंदू बांधव माता भगिनींना माझे हात जोडून विनंती आहे, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत शांत डोक्याने आणि काळजीपूर्वक ऐका. तेव्हाच तुम्हाला समजेल की आज माझ्या मनात हा संताप का आहे आणि मी हे कशासाठी मांडतोय. आज मी जे काही मुद्दे तुमच्या समोर ठेवणार आहे ते माझं वैयक्तिक मत नाही, तर सप्ताहाच्या बातम्यांच्या खाली हजारो भाविकांनी आणि वारकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आक्रोशावर, त्यांच्या प्रतिक्रियांच्या आधारावर मी माझं मत मांडत आहे. माझा उद्देश कोणाच्याही धार्मिक भावना दुखविण्याचा किंवा समाजात तेढ निर्माण करण्याचा अजिबात नाही. पण आपल्या हिंदू धर्माच्या, आपल्या वारकरी संप्रदायाच्या अशा अलौकिक आणि पवित्र महाआयोजनाचं पावित्र्य टिकून राहावं, याचा मूळ उद्देश भरकटू नये आणि हिंदू भाविकांचा असा अपमान पुन्हा होऊ नये, हीच माझी प्रामाणिक आणि तळमळीची भावना आहे. आणि आपल्या समाजात म्हटलं जातं की देवाच्या कामात प्रश्न उपस्थित करू नये, परंतु प्रश्न उपस्थित केले नाहीत तर चुका वाढत जातील. त्यामुळे बोलावं तर लागेलच, कारण मी सुद्धा याच हिंदू धर्माचा एक भाग आहे. मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील धनगरवाडी या पावनभूमीत श्री क्षेत्र सरला बेटचे सद्गुरू गंगागीर महाराजांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह नुकताच पार पडला. हा काही साधा सुद्धा सोहळा नव्हता. तब्बल 178 सप्ताहांची एक दैदिप्यमान आणि पवित्र परंपरा या सोहळ्याला लाभलेली आहे. श्री क्षेत्र सरला बेटचे मठाधिपती परमपूज्य महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीने आणि कीर्तनाने लाखो भाविक मंत्रमुग्ध झाले. सप्ताहामध्ये दररोज 2 ते 2.5 लाख लिटर आमटी आणि तब्बल 200 गावांमधून गोळा झालेल्या लाखो भाकरींचा महाप्रसाद वाटला जात होता. सद्गुरू गंगागीर महाराजांच्या सप्ताहाची हीच खरी ताकद आणि ओळख आहे. पूज्य रामगिरी महाराजांचे शिष्य मधु महाराज हे या सप्ताहाचं नियोजन वर्षानुवर्षे अतिशय अचूकपणे करत आले आहेत. पण यंदाच्या 179व्या सप्ताहामध्ये धनगरवाडीत जी परिस्थिती पाहायला मिळाली, त्यामुळे बहुसंख्य निष्ठावंत हिंदूंच्या आणि वारकऱ्यांच्या मनात संताप निर्माण झाला आहे. चूक झाली आहे आणि ती अक्षम्य चूक म्हणजे ढिसाळ नियोजन. आमचा सप्ताह कमिटीवर किंवा महाराजांच्या परंपरेवर कोणताही आक्षेप नाही, पण ज्या स्थानिक सप्ताह कमिटीने आणि संयोजकांनी हा सगळा भोंगळ कारभार केला, त्यांना जाब तर विचारलाच पाहिजे. कारण सप्ताह कुठे व्हावा याचा आग्रह सरला बेट करत नाही, तर त्या त्या गावचे स्थानिक नेते आणि कमिटी पुढे येऊन हा हक्क मागून घेतात. मग जर तुम्ही एवढी मोठी जबाबदारी अंगावर घेतली होती, तर मग भाविकांच्या भावनांशी आणि जीवाशी असा खेळ का झाला? आता आपण एकेका मुद्द्यावर बोलूया, जेणेकरून भविष्यात कोणत्याही गावात सप्ताहाचं आयोजन करताना अशा अक्षम्य चुका टाळल्या जाऊ शकतील. पहिला मुद्दा, गर्दी नियंत्रणाचा पूर्णपणे वाजलेला बोजवारा. सप्ताहासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक दाखल झाले होते, पण तिथे गर्दी नियंत्रण करण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नव्हती. ना योग्य बॅरिगेटिंग, ना महिला वृद्धांसाठी स्वतंत्र रांगा. लाखो लोक अक्षरशः एकमेकांच्या अंगावर पडत होते. लाखो भाविकांची ये जा सांभाळण्यासाठी फक्त 15-20 फुटांचे 2 चिंचोळे रस्ते ठेवण्यात आले होते, ज्या रस्त्यावरून लाखो लोक पायी चालत होते. त्याच रस्त्यावरून लोक बाहेर पडत होते आणि संतापजनक बाब म्हणजे त्याच अरुंद रस्त्यांवरून 200 गावांमधून महाप्रसादाच्या भाकरी आणि रसद घेऊन येणाऱ्या मोठ्या ट्रक घुसवल्या गेल्या. परिणाम काय झाला? भयानक वाहतूक कोंडी. लोकांना जागेवरून हलायला जागा नव्हती. जर तिथे एखादी छोटीशी अफवा पसरली असती तर प्रचंड मोठी चेंगराचेंगरी झाली असती. हजारो लोकांचे प्राण धोक्यात आले असते. सुदैवाने पांडुरंगाच्या कृपेने असं काही घडलं नाही, पण आयोजकांनी भाविकांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं, हे उघड सत्य आहे. दुसरा मुद्दा म्हणजे हिंदू सप्ताहाच्या मैदानावर हिंदूंच्याच भावनांशी होणारा खेळ. अखंड हरिनाम सप्ताह हा हिंदू धर्माचा, वारकरी परंपरेचा अत्यंत पवित्र सोहळा आहे. या सप्ताहाचं धार्मिक आणि सात्विक पावित्र्य राखलं गेलं पाहिजे की नाही, पण धनगरवाडीच्या सप्ताहाच्या मुख्य मैदानावर बहुसंख्य व्यापाऱ्यांना दुकानांसाठी जागा देण्यात आल्या होत्या. हे लोक जवळजवळ सर्वच प्रकारच्या वस्तू विकत होते. त्यात प्रसादाचा सुद्धा सहभाग होता. प्रत्येक दुकानासाठी तब्बल 2200 रुपयांची वर्गणी म्हणा किंवा देणगी म्हणा वसूल करण्यात आली. माझा सवाल आहे की सद्गुरू गंगागीर महाराजांच्या सप्ताहाचा आध्यात्मिक उद्देश बाजूला ठेवून या सप्ताहाला फक्त पैसे गोळा करण्याचं व्यावसायिक साधन बनवलं जात आहे का? 2200 रुपयांच्या देणगीसाठी हिंदूंच्या अशा पवित्र सप्ताहाचं पावित्र्य पणाला लावलं जाणार का?
तिसरा मुद्दा आहे सलमान अँड आमिर सिक्युरिटीचा हिंदू भाविकांवर रुबाब. या सगळ्या प्रकारावर कळस म्हणजे पुळका दाखविण्यासाठी की आणखी काही कारणासाठी आयोजकांनी सप्ताहाच्या बंदोबस्तासाठी सलमान अँड आमिर सिक्युरिटी सर्व्हिसेस नावाच्या कंपनीला कंत्राट दिलं. भाविकांच्या आलेल्या प्रतिक्रियानुसार या सिक्युरिटी कंपनीचे बाउन्सर आणि कर्मचारी वारकऱ्यांशी भाविकांशी अत्यंत उद्धटपणे आणि अरेरावीने वागत होते. ज्या वारकऱ्यांनी आपल्या खांद्यावर भगवा पताका घेऊन कित्येक किलोमीटरचा प्रवास केला त्यांना अशा लोकांकडून अपमान सहन करावा लागला. हे का सहन करायचं? आपल्याच सप्ताहात आपल्याच भाविकांवर अशी अरेरावी खपवून घेणं हा हिंदूंचा अपमान नाही का? चौथा मुद्दा, हरिभक्तीपेक्षा 5 फुटांचा अमेरिकन सरडा मुख्य आकर्षण होता. लोक सप्ताहात कशासाठी येतात? नामस्मरणासाठी, हरिनामाचा गजर करण्यासाठी, संतांच्या चरणी लीन होण्यासाठी. पण या सप्ताहात हरिनामापेक्षा जास्त चर्चा आणि गर्दी कशाची झाली? तर म्हणे कृषी प्रदर्शनात ठेवलेल्या एका 5 फुटांच्या दक्षिण अमेरिकन इगुआना जातीच्या सरड्याची. मला सांगा, त्या विदेशी सरड्याचा आपल्या बळीराजाशी, आपल्या शेतकऱ्यांशी किंवा आपल्या वारकरी संप्रदायाशी काय संबंध? फक्त गर्दी खेचण्यासाठी आणि सवंग प्रसिद्धीसाठी हरिनामाच्या सप्ताहात असले तमाशे भरवले जातात का? लोक नामचिंतन सोडून त्या सरड्याला बघायला रांगा लावत होते. ही आपल्या धार्मिक आयोजनांची छट्टा नाही तर काय आहे? पाचवा मुद्दा आहे कोट्यावधींची वर्गणी पण नियोजन शून्य. सप्ताहाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची वर्गणी गोळा केली जाते. भाविक, शेतकरी आपल्या घामाचा पैसा महाराजांच्या चरणी दान करतात. एवढा अफाट पैसा जमा होऊन सुद्धा अशा प्रकारचं भोंगळ, लाजिरवाणं आणि ढिसाळ नियोजन केलं जातं. ही अत्यंत संतापजनक आणि लज्जास्पद बाब आहे. सहावा आणि महत्वाचा मुद्दा, स्वयंसेवकांची अरेरावी आणि दादागिरी. सप्ताहामध्ये स्थानिक कमिटीचे जे तरुण स्वयंसेवक म्हणून उभे होते, गळ्यात एक आय कार्ड आणि हातात काठी. गर्दी वाढल्यानंतर या स्वयंसेवकांचं मानसिक संतुलन ढासळलं. लोकांच्या प्रतिक्रिया सांगतायत की हे स्वयंसेवक गर्दी सांभाळण्याच्या नावाखाली साध्या भोळ्या भाविकांशी अक्षरशः दादागिरी करत होते. सेवेच्या नावाखाली हा काय प्रकार सुरू होता? मित्रांनो, आज जर आपण यावर बोललो नाही तर उद्या आपल्या प्रत्येक धार्मिक उत्सवात सप्ताहात असा ढिसाळपणा पाहायला मिळेल. सद्गुरू गंगागीर महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. लाखो वारकऱ्यांची श्रद्धा आहे. या परंपरेला गालबोट लावण्याचा अधिकार कोणत्याही कमिटीला किंवा स्थानिक पुढाऱ्यांना अजिबात नाही. यापुढे 180वा सप्ताह जिथे कुठे होईल तिथे अशा चुका होता कामा नयेत. सप्ताहाचं पावित्र्य, हिंदूंची सुरक्षितता आणि संप्रदायाची शिस्त हीच पहिली प्राथमिकता असली पाहिजे. माझे हे मुद्दे तुम्हाला पटले असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त हिंदू बांधवांपर्यंत आणि त्या कमिटीच्या लोकांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून त्यांचे डोळे उघडतील. कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.